नमस्कार, मी संजय भालेराव शहापूर गजालीत आपले स्वागत आहे। वाशिंदमध्ये भाविकांच्या प्रचंड उपस्थितीत दीपज्योती सोहळा। मृदुंग वादक हबप विकास महाराज बिलगुलकर यांच्या शुभ हस्ते करण्यात आले उद्घाटन। वाशिंद आणि वाशिंद पंचक्रोशीत प्रसिद्ध असलेला अखंड हरिनाम सप्ताह 47 वर्षांची परंपरा कायम राखत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला असून सप्ताहाच्या 6व्या दिवशी मंगळवारी दुपारी 3 ते 6 या वेळेत संत तुकाराम महाराज भजनी मंडळ ग्रामस्थ मंडळ यांच्या उपस्थितीमध्ये दिंडी सोहळा पार पाडण्यात आला। तर सायंकाळी 8 वाजता JSW कंपनीचे जनसंपर्क अधिकारी चिन्मय पालेकर, वाशिंद ग्रामपंचायत सदस्य बाळू उर्फ विलास धोंडू जगे, असंगम येथील उद्योजक रवींद्र बाबूराव पाटील, अनंत महादेव शेलार, गजानन गौरू पाटील, वनपाल सतीश मोरे, मीनाक्षी फाउंडेशनचे अध्यक्ष विष्णू चंदे, शहापूर उपविभागीय पोलीस अधिकारी मिलिंद शिंदे, वाशिंद पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक पप्पू कादरी यांच्या प्रमुख उपस्थितीत दीपज्योती सोहळा संपन्न झाला। दीपज्योती सोहळ्याचे उद्घाटन मृदुंग वादक हरिभक्त परायणकार विकास महाराज बिलगुलकर यांच्या शुभ हस्ते करण्यात आले। यावेळी माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील, भारतीय जनता पार्टी माजी शहापूर तालुका अध्यक्ष भास्कर जाधव, श्रीकांत गायकर, वाशिंद ग्रामपंचायत उपसरपंच विशाखा विकास शेलार, सदस्य संदीप पाटील, न्यू आयडियल स्कूलचे प्राचार्य अरुण भोईर, सेवानिवृत्त पोलीस निरीक्षक जगदीश गिरी, माजी जिल्हा परिषद सदस्य मीनाक्षी बेहरे, माजी सभापती गीता पाटील आदी मान्यवर उपस्थित होते। दीपज्योती सोहळ्यासाठी दीपदान अर्थात मेणबत्ती दान मधुकर गायकर यांनी केले। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सरस्वती विद्यालयाचे शिक्षक मुकेश दामोदरे यांनी केले। हा भव्य दिव्य सोहळा यशस्वी करण्यासाठी अखंड हरिनाम सप्ताह समिती अध्यक्ष सुनील उर्फ बाळा तुकाराम सोगळे, उपाध्यक्ष बाळा गौरू शेलार, पंडित अनंत शेलार, काळूराम शंकर पवार, संदीप सुरेश मस्कर, अशोक गोपाळ काठोळे, मुकेश दामोदरे, गुरुनाथ विश्वास भोईर, सचिव संजय गोपाळ पाटील, सहसचिव शांताराम नाथ ससाने, नंदकुमार दुंदा शेलार, खजिनदार भगवान मोतीराम बेलवले, सह खजिनदार आत्माराम पालुजी काठोळे, आनंद वामन पाटील, कार्याध्यक्ष प्रशांत लक्ष्मण भेरे, निशिकांत अनंत शेलार, पुंडलिक मारुती देसले, गंगाराम विठ्ठल बेलवले, सुभाष गोपाळ पाटील, संतोष पालोजी काठोळे, बाळाराम कातोड शेलार, अनिल गोविंद शेलार, सागर गजानन पाटील, राजेंद्र टिकू पवार, अजित रघुनाथ भोईर आदी मेहनत घेत आहेत। मंचावर उपस्थित सर्व सन्माननीय उपस्थित बंधू आणि भगिनींनो, खरं तर तुमचं वाशिंदकरांचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे। गेल्या 47 वर्षापासून आपण जसं सप्ताहाला अखंड बोललं जाते तसं अखंड हा 47 वर्षापासून आपण सप्ताह सुरू ठेवलेला आहे। पुढच्या 3 वर्षामध्ये तुमचं अर्धशतक होईल, भविष्यामध्ये शतकही होईल। हा फक्त सप्ताह नाही किंवा 47 वर्ष नाही, तर मागच्या 47 वर्षामध्ये समाजाला खऱ्या अर्थाने ह्या विचारमंचावरून, या व्यासपीठावरून विचाराची शिदोरी देण्याचं काम या अखंड हरिनाम सप्ताहाच्या माध्यमातून आपण सहकार्याने केलेलं आहे। आज दीपज्योतीचा कार्यक्रम आहे। दीप लावणं म्हणजे फक्त दिवा नाही, या दीपाच्या प्रकाशाने निश्चितपणाने प्रत्येक माणसाच्या मनामधला अंधकार नाहीसा करण्यासाठी त्याच्या अंतर्मनात प्रकाशाचा विचार देण्याचं काम इथे येणाऱ्या सगळ्याच कीर्तनकारांच्या माध्यमातून झालेला आहे। आणि म्हणून हा विचार नेहमीच आपल्याला माणसाला सत्कर्माकडे नेत असतो।
तो सत्कर्माचा विचार ज्या ठिकाणी आपल्याला मिळतो त्याच ठिकाणाला आपण अखंड हरिनाम सप्ताह अशा प्रकारचा उल्लेख, अशा प्रकारचं नाव त्याला आपण देतो. मी नेहमी सांगतो की माणसाने नेहमी सत्कर्म करावं. त्या माणसाच्या सोबत बाकी काही जात नाही. असं एका माणसाचे 3 मित्र असतात. मरणशय्येवर तो असतो. एका मित्राला तो सांगतो की काही दिवसामध्ये मी मरणार आहे, तर तू कुठपर्यंत मला सोबत देशील, तू मरणानंतरही माझ्या सोबत राहशील का? त्याने सांगितलं नाही, माझा तुझा सहवास जो होता तो फक्त जिवंत असतेपर्यंत होता. मेल्यानंतर तुझा माझा काही सहवास नाही. दुसऱ्या मित्राला तोच प्रश्न विचारतो. तोही सांगतो की जीवनात तुला सतत साथ दिली, पण आता मी काय तुला साथ देऊ शकत नाही. तुझा अंतिम संस्कार योग्य रीतीने कसा होईल याची निश्चितपणाने मी खबरदारी घेईन. तुझा माझा सहवास हा अंतिम संस्कारापर्यंतच होता. तोच प्रश्न तिसऱ्या मित्राला विचारतो. तो सांगतो, मी मरणाच्या आधीही तुझ्या सोबत होतो, मरणाच्या नंतरही तुझ्या सोबत आहे आणि कायमचा तुझ्या सोबत आहे. त्या माणसाचे 3 मित्र म्हणजे पहिला मित्र धन. आपला मृत्यू झाला की आपलं धन आपल्या सोबत येत नाही, ते आपल्या पाठीमागेच राहते. दुसरा मित्र आपला परिवार, आपला कुटुंब. आपलं कुटुंब हे आपल्या बरोबर अंतिम संस्कारापर्यंतच असतं. आणि तिसरा मित्र म्हणजे माणसाचं सत्कर्म. हे माणसाचं सत्कर्म माणूस मेल्यानंतरही त्याच्या सोबत अखंडपणाने राहते. आणि म्हणून अशा प्रकारचं जे सत्कर्म आहे ते अशा प्रकारच्या सप्ताहाच्या माध्यमातून आपल्याला मिळत राहते. म्हणून माणसाने ह्या सप्ताहाच्या माध्यमातून चांगला विचार, विचारांची शिदोरी सोबत घेऊन जाण्याचं काम करावं, अशा प्रकारची विनंती आपल्याला मी करतो. दुपारी ही भागवत कथा होती. त्या भागवत कथेमध्ये मी एक छोटंसं अजून एक उदाहरण दिलं होतं. एक मूर्तिकार असतो. मूर्तिकार भगवंताला सांगतो की तूही मूर्ती बनवतो आणि मीही मूर्ती बनवतो. तू मानवरूपी मूर्ती बनवतो, मी तुझी मूर्ती बनवतो, तू माणसाला बनवतो. पण मी बनवलेल्या मूर्तीची पूजा समाजामध्ये सगळेच लोक करतात आणि तू बनवलेल्या मूर्त्या त्या आपसामध्ये एकमेकीशी भांडत असतात. माझ्या मूर्तीची पूजा अखंड समाजामध्ये होत असते आणि तुझ्या मूर्तीची पूजा, तू बनवलेल्या मूर्तीची पूजा ही कोणी करत नाही. तू मूर्ती बनवतो, मी मूर्ती विकतो. आणि मी जरी विकत असलो तरी माझ्या मूर्तीची पूजा लोक करतात, तुझ्या मूर्तीची पूजा करत नाही. तर समाजामध्ये अशा प्रकारच्या परमेश्वरांनी बनवलेल्या आपल्या सगळ्यांच्या मूर्त्या आहेत, ज्याने आपल्याला घडवलं. आईवडिलांनी आपल्याला घडवलं. आपण परमेश्वराच्या चरणी नतमस्तक होण्याच्या आधी आपल्याला ज्यांनी घडवलं त्याच्या चरणी नतमस्तक झालं.